राज्यात सकाळपासून पावसाचं धुमशान सुरूच। पाणी साचल्यामुळे मुंबईसह नवी मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर ठाण्यातल्या शाळांना उद्याही सुट्टी। धुवाधार पावसानं मुंबापुरीची तुंबापुरी, कामावर जाणारे मुंबईकर बेहाल। पावसाचा लोकल सेवेवर परिणाम, मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू। पावसामुळे वडाळ्यातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी, तर किंग सर्कलमध्ये स्कूल बस पाण्यात अडकली, नागरिकांची दैना। मुंबईसाठी पुढचे 10 ते 12 तास महत्त्वाचे। महापालिकेच्या संध्याकाळच्या अलर्टनंतर उद्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नवी मुंबईतही पावसाचा हाहाकार, एपीएमसीमध्ये पाणीच पाणी, पाण्यातून वाट काढताना सर्वसामान्यांची पुरेवाट। मराठवाडा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपलं, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती। नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटी सदृश पावसाचं थैमान, 100 पेक्षा अधिक जण अडकले, 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, सैन्य दलाचं बचाव कार्य सुरू। ठाकरेंच्या शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार, आमदार आदित्य ठाकरे अर्थमंत्री अजित पवारांना भेटणार, निधीच्या तक्रारीबाबत चर्चा करणार। धुळ्यात शिरपूरमध्ये 8 वर्षीय चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचा मूक मोर्चा, मोर्चात काही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी, राधाकृष्ण यांनी घेतली पंतप्रधानांची भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।